आपण आपले स्वातंत्र्य गमावू की काय. म्हणून ते नेहमी म्हणतात की राष्ट्राच्या वर पंथ असले नाही पाहिजेत, राष्ट्राच्या वर धर्म असला नाही पाहिजे, राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. आपण आपल्या राष्ट्र आणि आपल्या स्वातंत्र्याचा विचार अगोदर केला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि म्हणून ते या ठिकाणी आवाहन करतात की आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब राहीपर्यंत, आपल्या शरीरात उरेपर्यंत आपल्याला हे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं संरक्षण केलं पाहिजे असं ते ह्या भाषणामध्ये विशद करतात 25 नोव्हेंबर 1949 रोजीचं. तर त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते भाषण किती प्रासंगिक होतं हे आपल्या लक्षात येईल, कारण बाबासाहेबांनी त्यावेळेस दिलेला इशारा आज आपण भोगतोय. बाबासाहेबांनी सांगितलं की एखाद्या धर्मामध्ये व्यक्तिपूजा जर असेल तर तो मोक्षाचा मार्ग होऊ शकतो, मात्र राजकारणामध्ये जर व्यक्तिपूजा आली तर तो नक्की हुकुमशहाकडे जाण्याचा निश्चित मार्ग तयार होईल असं बाबासाहेब सांगतात. ते म्हणतात की एखाद्या महापुरुषाने काम केलं असेल तर त्या महापुरुषाच्या प्रती आपण कृतज्ञ असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे, पण आपण त्यांची पूजा करता कामा नये. आणि हे सांगत असताना बाबासाहेब एक अत्यंत महत्वाचं उदाहरण तिथे देतात. एका ओकोलेन नावाच्या आयरिश व्यक्तीबद्दल ते सांगतात की काय म्हणतो हा व्यक्ती. तर तो व्यक्ती सांगतोय, त्याचा दाखला बाबासाहेब देत आहेत आणि म्हणतायत की या ठिकाणी कुठलाही पुरुष आपल्या स्वाभिमानाचा बळी देऊन स्वातंत्र्य घेऊ इच्छित नाही किंवा कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. म्हणजे कुठलाही पुरुष आपला स्वाभिमान देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही, कुठलीही शीलवान स्त्री आपलं चरित्र देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे कुठलाही राष्ट्र आपलं स्वातंत्र्य देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे त्यांनी तेव्हाही सांगितलं होतं की नायक पूजा व्यक्तिपूजा करू नका. आणि आज आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी एक व्यक्तिपूजा सुरू झालेली आहे. आणि या व्यक्तिपूजेमुळे काय होईल तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला शेवटचा धोका की आपण हुकुमशाहीकडे प्रवास करू. आणि आपण आज बघतोय, भारत बघतोय आणि सगळं आपण बहुजन समाज बघताय की कशा पद्धतीने भारतामध्ये एक प्रकारची हुकुमशाही, डिक्टेटरशिप या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि म्हणून हे थांबवण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेलं हे प्रासंगिक भाषण आणि यांनी दिलेले जे इशारे आहेत त्याच्यावरती आपण अंमल करणं फार महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब सांगतायत की राजकीय लोकशाही तर आपल्याला मिळाली, पण सामाजिक लोकशाहीचं काय. म्हणजे बघा किती मोठा पुढचा विचार ते करतायत की मला फक्त तुम्हाला राजकीय लोकशाही द्यायची नाही कागदावरती, तर मला तुम्हाला द्यायची आहे सामाजिक लोकशाही. कसली सामाजिक लोकशाही? जी न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य याच्यावरती आधारित असेल. आपण प्रत्येक वेळेस बघतो, बऱ्याच ठिकाणी आपण संविधानाचे कार्यक्रम आयोजित केले की आपण तिथे उद्देशिकाचं वाचन करतो सामूहिकरित्या. त्यामध्ये पुन्हा पुन्हा असा शब्द येतो की आम्ही भारताचे लोक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, असे बरेच शब्द कानावरती येतात आपल्या. आपण तिथेही न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ह्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. बाबासाहेब या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्याला समजवतात की समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व त्या परस्पर संबंधित असलेल्या गोष्टी आहेत, त्यांना वेगवेगळं असं अस्तित्व नाही. म्हणून ते म्हणतात की स्वातंत्र्य आहे पण बंधुत्व नाही तर ते चुकीचं होईल आणि पुन्हा कोणीतरी तुमच्यावर येऊन वर्चस्व गाजवेल. म्हणून बंधुत्व आहे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व असलं पाहिजे. तिथे न्याय आहे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वातंत्र्य आहे, तिथे न्याय असला पाहिजे. जिथे समानता आहे तिथे स्वातंत्र्य असलं पाहिजे, जिथे समानता आहे तिथे स्वातंत्र्य असलं पाहिजे. बाबासाहेब ही सगळी त्रिसूत्री आपल्याला सांगतायत आणि आपल्याला एक प्रकारे ते या ठिकाणी पुढच्या धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने जाणवतं. आणि शेवटी या भाषणाचा समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की या स्वातंत्र्याने आपल्यावरती एक जबाबदारी टाकलेली आहे. कसली जबाबदारी? की आता संविधान लागू झाल्यापासून आपल्या काही चुका झाल्या तर आता आपल्याला त्या चुकांसाठी ब्रिटिशांकडे बोट करता येणार नाही किंवा त्यांना असं म्हणता येणार नाही की आता या चुकासाठी तुम्हीच कारणीभूत आहे. इथून पुढे जे काही घडेल त्याला तुम्ही सर्वस्व जबाबदार असाल. म्हणून या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपल्या संविधानाच्या प्रती काम करण्यासाठी बाबासाहेबांनी सूचना केलेल्या आहेत. आणि मला हे वाटतं की हे भाषण बाबासाहेबांनी संविधान सभेत दिलं ते प्रत्येकाने भारतीय संविधानाच्या
फक्त आदर करून जमणार नाही, तर प्रत्येकाने याच्यावरती पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे भाषण आपण प्रत्येकाने वाचणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपल्याला भारतीय संविधान समजेल की नाही, मला त्याच्याबद्दल थोडीशी शंका आहे. आणि मग आज जेव्हा आपण बघतो तेव्हा भारतीय संविधान नावाचं एक पुस्तक सगळ्याच्याच घरामध्ये असतं, पण आपण त्याला वाचण्याची तसदी घेत नाही, आपण त्याच्यावरती चर्चा करत नाही. आपण त्याला आपल्या बुक शेल्फमध्ये अडकवून ठेवलंय आणि आपल्याला फक्त एक पद्धतीचा एक, मी असं म्हणेल की कागदी अभिमान आपल्याला एक तयार झालाय त्याच्याबद्दल. म्हणजे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाचा आपण जर विचार केला तर त्या मानाने आपण किमान एवढा तरी विचार केला पाहिजे. बाबासाहेब या भाषणामध्ये असं सुद्धा म्हणतात की बरेच जण भारताला एक राष्ट्र असं संबोधित आहेत. मी असं म्हणतो की सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अजूनही भारत हे एक राष्ट्र नाही असं बाबासाहेब म्हणतात. आणि हे जेव्हा आपल्याला लवकरात लवकर समजेल तेव्हा आपण भारत एक राष्ट्र बनवण्यासाठी वाटचाल करू. आणि म्हणून आपणही लक्षात घेतलं पाहिजे की फक्त संविधान घरात आणून किंवा संविधान आमच्या बापानं लिहिलंय म्हणून आपण फक्त जर झोपा काढत असो किंवा आपल्या अधिकाराबद्दल जर आपल्याला कसलाही गंधच उरला नाही, तर मला असं वाटतं की भारतीय संविधान कळण्याच्या अगोदरच भारतीय संविधानाने दिलेले सर्व अधिकार